हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शतकावर. बरं, अंबानी वेडिंग होतंय आणि हे इथे परत आता सुरू झालंय वेडिंग वेगळं. म्हणजे मी आधीच म्हणालेली की हे वेडिंग तसंच वेडिंग मोठं असणार आहे आणि दिसतंय काय म्हणजे आम्हाला बोलवण्याची कल्पना कुठून आली? मीडियाला नाचवलंय यांनी. तू म्हणतेस अंबानीचं वेडिंग, अंबानीच्या वेडिंग मध्ये स्टार आलेत ते सगळ्यांना माहितीये. आता रणदिवेंच्या वेडिंग मध्ये जे काही स्टार आलेत ते कळणार आहे त्यांना आणि ते एकदम वेडिंग लावणार आहे. वेडिंग झाली का तू? सो अंबानी आहेत त्यांच्या ठिकाणी, रणदिवेंच्या ठिकाणी आणि आमचे स्टार झालेत आमच्या सोबत, आमचे लाडके. आणि आम्ही त्यांच्या शिवाय अपूर्ण आहोत अशी आमची मीडिया टीम. सगळे आलेत आमच्या संगीत सोहळ्यात परफॉर्म करायला. आणि हे मला असं वाटतं मराठी टेलिव्हिजनमध्ये, हिंदी टेलिव्हिजनमध्ये पहिल्यांदाच असं घडलंय. आणि ऑलवेज आम्ही म्हणतोच की आमची ही मीडिया टीम एक्सटेंडेड फॅमिली आहे. तर हे पुन्हा पुन्हा आम्ही स्टार प्रवाह पुन्हा पुन्हा दाखवून द्यायला कुठेही कमी पडत नाही, याचा मला खूप अभिमान आहे. नक्कीच, कारण पहिला लॉन्च ही मालिकेचं इतकं दमदार झालं. त्यानंतर आता जे काय तुमचे प्रत्येक समारंभ सुरू आहेत, सण समारंभ खरंच सुरू आहेत तुमचे आणि मस्तपैकी सेलिब्रेशन सुरू आहे मालिकेत. किती मजा आणि सगळं तामझाम घेऊन तिला सोबत डान्स करायचंय. आणि खरं सांगायचं तर आज सुमीची तब्येत खूप डाऊन आहे आणि त्यातही त्याला असं सगळं मस्त ऍक्टिव्हपणे करायचं आहे. कसं सांभाळतोय आता हे सगळं? नाही, म्हणलं ना, आजूबाजूची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याच्यामुळं मला माझं आजारपण थोडंसं कमी वाटायला लागतं. आणि एकंदरीत जे तुम्ही आलात, परफॉर्मन्स केला इथे आणि तुमची एनर्जी, तुमचा उत्साह बघून मलाही खूप छान वाटलं. आणि कदाचित ती माझ्यासाठी माझ्या आजारपणाची मेडिसिन असेल असं वाटतं. आणि थोडं थोडं बरंही वाटायला लागलंय मला. सो एकंदरीत हे आहे की मायबाप प्रेक्षकांचं प्रेम आहे, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे, तुमच्या सगळ्यांचा उत्साह आहे, माझे सहकलाकार आहेत त्यांचं सगळ्यांचं प्रेम आहे. इतके सपोर्टिव्ह आहेत, इतकी काळजी घेत आहेत. ती काळजी मला गरजच नाही वाटत एखादी मेडिसिन वगैरे घ्यायची. सो त्यामुळं खूप मजा येते हे सगळं शूट करायला आणि खूप छान वाटतं. नक्कीच. आणि ह्या वेडिंग मध्ये खूप मोठा आता संगीत मध्ये ट्विस्ट असणार आहे. तो ट्विस्ट भारी आहे आणि भन्नाट आहे काहीतरी. म्हणजे म्हणजे हे काय होतंय, सगळ्या जानकीत दिसत आहेत खरं. दीपिका खरं तर सगळ्यात मोठा ट्विस्ट आमच्यासाठी हाच होता की तुम्ही सगळे परफॉर्म करणार आहे. एक तर आम्हा दोघांना कल्पना नव्हती आणि जेव्हा कळलं तर मला वाटलं माझ्याबरोबर प्रँक करतात, हे खोटं बोलतात. म्हणजे हे काय आहे? तर तुम्हाला जेव्हा बघितलं मी व्हॅनिटीत, सगळ्या इतक्या गोड मुली सगळ्या तयार होतात, मस्त आपापलं रेडी होतात फॉर संगीत इव्हेंट. आणि मी म्हणते खरंच. आणि मग मी पण तुमच्या बरोबर रेडी व्हायला लागले. तर मलाही खूप छान वाटतं आणि या गोष्टी, हे अनुभव आणि या आठवणी कायम माझ्या जवळ राहणार आहेत. ह्याच्यापेक्षा मोठं काही असू शकत नाही. आणि नक्कीच, आणि या गोष्टी आमच्यासाठी सुद्धा राहणार आहेत. कारण खरंच पहिल्यांदा असं होतंय, मीडियाला बोलवलंय, डान्स केलाय आम्ही, या सगळ्याच गोष्टी होत आहेत. बरं, लग्नात आता बघायला मिळेल लग्नात काय लुक असणार आहे. मी विचार केला खरं तर हा रंग लग्नात जाईल असं माझा थोडासा विचार होता की हा रंग खूप छान दिसेल यांच्यावरती, लग्नात जाईल. आणि सध्या तू बघशील तर ट्रेंडिंग मध्ये असे कलर, पेस्टल कलर आता आले जे आधी होते, आता ट्रेंडिंग मध्ये आले. तर वाटूच शकतं, पण लग्नाला ह्याच्यापेक्षा वेगळं आणि छान कॉस्ट्युम आहे, युनिक आहे, डेफिनेटली युनिक आहे. आतापर्यंत असं कलर कॉम्बिनेशन कोणाचंच नसेल. वाव, यातही काहीतरी वेगळा ट्विस्ट आहे. मालिकेतल्या स्टोरी ट्विस्ट आहे, ते कॉस्ट्युम मध्ये सुद्धा ट्विस्ट आहे सगळ्याच ठिकाणी. सो थँक्यू सो मच दोघांनाही आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, शुभेच्छा. हे मी असं कोपऱ्यात उभं राहून घेणारच नाहीये. तू सांग, तुला संगीत सोहळ्यात येऊन कसं वाटलं, तुझा अनुभव काय आहे आणि प्रेक्षकांना जाता जाता काय सांगशील? येस, मला खूप छान वाटलं आणि तिने छान असं रेडी केलं आणि ते खूप छान होतं माझ्यासाठी की स्वतः आली रेश्मा आणि रेडी करते आम्हाला आणि चला चला असं करूया तसं करूया, इनपुट्स देत होती तुझे आणि ते खूप आवडलं मला. आणि डान्स खूप मस्त झालाय आणि सगळ्यांनी बघा नक्कीच हा डान्स स्टार प्रवाहावर, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत 7:30 वाजता. थँक्यू. थँक्यू.